आपल्या समोर जी परडी मातीने भरलेली आहे त्याच्यामध्ये समोरील ताटातील धान्य त्या परडीमध्ये घालायचं आहे. आता त्या धान्यावरती जे कलश ठेवलेला आहे त्या कलशातलं पाणी घालायचं आहे. आता त्या परडीमध्ये जो कलश आपण स्थापन केलेला आहे त्या कलशाला हळद, कुंकू, अक्षदा आणि पुष्प अर्पण करायचं आहे. ओम तत्वायामि ब्रह्मणा वंदमान सदा शास्त्रे यजमानो हविर्भिः अहेडमानो वरुणे हवोध्यरुगो समान आयुः प्रमोगिः. कलशदेवताभ्यो नमः. नमस्कार करायचा आहे. प्रसन्न पूजार्थे गंधाक्षत पुष्पार्धमर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रस्तमाजृतः. कलशदेवताभ्यो नमः. प्रार्थनां पूर्वक नमस्कारां नमर्पयामि. नमस्करोमि. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका नवदुर्गा देवताभ्यो नमः. प्रार्थनां पूर्वक नमस्कारां समर्पयामि. नमस्करोमि. दोघांनी उभं राहायचं आहे. ठीक आहे, तू त्यांच्याशी बोलून घ्या आणि लवकरात लवकर जॉईन हो. हे बघ, मुलांच्या परीक्षा तोंडावरती आलेल्या आहेत. सुनबाईला लगेच माहेरी नाही पाठवता येणार. का पण? घट बसतात ना व. आणि दुसरं म्हणजे सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय 5 परतावणीला माहेरी पाठवता नाही येणार तिला. त्यांच्याकडे जशी रीतभात असेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल ना. हे कापड घे. हे कसले कपडे? गरब्याचे. मी घालायचे? सुनबाई, आवरलं का तुझं? हो, आवरतीये. आवर आवर, लवकर आवर. पाहुणं यायची वेळ झालीये. आलेच. हा. वा, फारच सुंदर मांडली हा पूजा. या वर्षी नव्या जोडप्यानं केली बरं का पूजा. हो का? हा. वा वा वा. अक्षरा समजा आनंदानं करते बघा. हो, करते ती तसं, पण काही चुकलं तर तुम्ही सांभाळून घ्या. काय बरं, एक अहो ते हो हो. हे कशाला? अहो, मुलीकडे पहिल्यांदा आलोय ना म्हणून शिदोरी आणली. हा, पण एवढं कशाला? अहो ठेवा हो. बरं, भुवनेश्वरी मॅडम कधी येणार आहेत? येईल की 3-4 दिवसात. ती आली का सत्यनारायणाची पूजा करून घेऊ. मग अक्षराला माहेरी घेऊन जा. बरं बरं, चालेल. हो हो. अक्षरा खूप सांगत असते हा तुमच्याबद्दल. खूप आधार वाटतो तिला तुमचा. हो, लेकी सारखी आहे ती मला. नका काळजी करू. हं? चला. हो हो. आओ सिरिंगबाई, चेहरा खुलला तुमचा. जरा कळकळला. पास हेच पाहिजे आपल्याला. थँक्यू, खरंच थँक्यू. ठीक आहे हो. चला गरबा घेऊया. हा, चला की. मला नाही येत नीट. अहो मला तर कुठे येतोय. तुम्हाला वाटते का माझ्या थोबाडाकडे बघून मला येत असेल? काय नाही, आपल्याला येईल तसं खेळायचं. जरा एकाच ठिकाणी उभं राहून जरा असं मी तुम्हाला दाखवू काय कसं करायचं. एक पाय पुढे घ्यायचा असा, ते असं करून इकडे एक टाळी आणि समोर आल्यावर एक समोरच्याला एक टाळी द्यायची. फक्त त्याचं थोबाड नाही फुटलं पाहिजे. हे असंच काहीतरी गवते सर आणि गुप्ते मॅडम शिकवतात शाळेत. ते बघितलं होतं मी. म्हणजे थोडस माहित आहे मला, पण येत नाही नीट. शाळेत शिकवत नाहीत असं काही आहे काय? मी तर सांगत असते तुम्हाला शिका म्हणून. चला चला चला, विषय पण तिकडे चालला. चला मी तुम्हाला करून दाखवतो. तसं तुम्ही करा. तुम्ही करा बरं. आता मी केलं तसं करा. सिंपल आहे हो, करा की. कसा? परत इकडे. आता तुम्ही पडू नका. हा, तुम्ही तिरकं जावा, मी इकडे जातो. हा,
भुलला जीव भुलला मने असा चांद तुझा भुलला रैया 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 अरे रैया 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 अरे रैया 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 धनाजी काका झालं काय सरबत तयार? हे काय भरायलंय? बरं धनाजी काका तुम्ही हे घेऊन जा तोवर मी ते भरते बर का? होय. चालेल. आणि आधी पाहुण्यांना द्या बर का? काय करायलीस तू? धिंगाण्याची तयारी. म्हणजे वाघाचे पंजे. हे काय आहे? भांगेची गोळी. तेवढे ग्लास सगळे. छंचे तू हे की मास्तरीन कशी खेळते गरबा. आता बघ मास्तरीन कशी खेळते गरबा. झिंग झिंग झिंगाट. अशी शोभा होईल ना तिची. सूर्यवंशाच्या सुनेची थेर मावशीला पाठवते आणि लोकल न्यूज वाल्यांना मी पाठवून देते. मावशीची मान तर खाली जाईलच. पर त्या मास्तरनीला बी थोबाड दाखवायला जागाच नाही उरणार. ए झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. चंचे असलं काय बी करू नकस. अगं घरात पै पाहुणं आहेत. उगत तमाशा न गया. मम्मी तमाशा तिनं केलाय माझ्या आयुष्याचा. तिच्या बरोबर मी तेच होणार जे तिनं केलं. चंचे अगं आले धनाजी काका. हे घ्या हे घेऊन जा. आणि यो काचेचा ग्लास मास्तरीन म्हणला द्या हा का. अहो त्या अशक्त आहेत ना तर मी काय केलंय याच्यात थोडी जास्तीची साखर टाकून ते स्ट्रॉंग बनवले. थोडी शक्ती येईल ना त्यांना. तुम्ही बनवलंय असं सांगा नाही तर घ्यायच्या नाहीत त्या. होय देतो. हा चंचे तू ऐकणार आहेस का नाही माझं? अगं तू हे कुठं नाही आलंस? अहो ते आजीने सांगितलंय ना हे सरबत बाहेरच आणून ठेव आणि वाट समद्यांना. हा अब आएगा मजा. हा हॅलो आले काय तुम्ही? हा ठीक आहे. हा आले मी आले. माफ करा मंडळी, आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला, जरा त्रास झाला तुम्हाला. पण आता हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो मी. धन्यवाद.
मात्र मग यासनी आई बाबांना आत खोलीत घेऊन जाऊ. बाबा आत बसा खोलीत निवांत. एवढा लोड घेऊ नका. मोठ्या मास्तीन बाई चालायचं किरकोळ आहे. घे. या बाबा या. चल. हे धनाजी बाबा यासनी घेऊन जा पहिलं खोलीत. यांचं कॅसेट चालू आहे नको. भावा आवडतो मी सगळं. आम्ही पण मदत करतो. बापरे, काय होतं ते बाहेर? अशी काय वागत होती ती चंचला? म्हणजे अवघडच होतं ते सगळं, नाही का? अगं, आणि त्या दुर्गेश्वरी मॅडम पण कसं बोलत होत्या तिच्याशी? अगं आई, या घरात आवाजाची पट्टी, वागण्याची पद्धत हे सगळं वेगळंच आहे. असं वाटतच नाही की यांच्यामध्ये संवाद होतो कधी. पण तू नको टेन्शन घेऊस या सगळ्याचं. तू शांत राहायचं. अगं नाही, मी नाही घेणार टेन्शन. उलट तुम्ही नका घेऊ टेन्शन. हा, मी हळूहळू सवय करून घेईन. अगं, आम्हाला त्याचं टेन्शन नाहीच आहे. आम्हाला ना तुझं आणि इराचं टेन्शन आहे. काय चाललंय तुमच्या दोघींमध्ये? तुम्ही दोघी एकमेकांशी नीट बोलत सुद्धा नाही आहात. गोविंद काका, हे कसं कुठे ठेवू? द्या ताई साहेब, मी ठेवतो की, तुम्ही कशाला द्या. थँक्यू. धनाजी काका, हे कुठे? असू द्या, मी ठेवतो. हा नाही आई साहेब, तुम्ही काय लोड घेऊ नका. सगळं शांत झालंय आता. हा, ते जरा गोंधळ घातला चंचीनं. तुम्हाला कोण म्हणलं? हा हा हा, तीच काहीतरी येड्यावनी बरळत होती. काय झालं मला बी कळलं नाही. हो, काय नेमकं हिला झालं? येड्यात झटका आल्यावनी. हा, नाही आता ओके सगळं, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. अरे भुवनेश्वरी मॅडम अधिपती दाजींचा फोन उचलतायत. मग आपल्या उचलायला काय प्रॉब्लेम आहे त्यांना? हिराग त्यांचा मुलगा आहे तो. मग आपण काय रस्त्यावर पडलेले भिकारी होत का आपल्याला इग्नोर करायला? हिरा, तू शांत हो. झाले काय तुला? कसं शांत हो? आणि अरे, अशी संधी आपल्याला परत मिळणार नाहीये. कसली संधी? तुझ्या जॉबचं स्टेटस जाणून घेण्याची. आणि ते स्टेटस कसं कळणार आपल्याला? अरे, अधिपती दाजींशी बोलूयात ना, विचारूयात त्यांना. तुम्ही काय लोड घेऊ नका. हा हा, ठीक आहे. हा, सांगा. हे जर मला आधी कळलं असतं नाही तर मी लग्नाला उभीच राहिले नसते राहिले मी उभी लग्नाला. पण मी माझ्याच बहिणीने रचलेल्या सापळ्यामध्ये पूर्णपणे अडकले होते. बाहेरच पडू शकत नव्हते. अधिपती, त्यांची यामध्ये काहीच चूक नव्हती. मला कित्येक वेळा म्हणाले असते, मी कारण सांगा, तुमच्या मनाविरुद्ध लग्न नकोय म्हणून. मी आता शेवटचा विचार आलोय. असं काय कारण आहे ज्याच्यामुळे तुम्ही लग्नाला तयार झाला? मला खरं सांगा. मला खरंच करायचंय लग्न. अडगा वाटतं की मी तुम्हाला? एवढं टोचक आहे मला. मला चांगलं माहित आहे तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि तुम्हाला माझ्या संग लगीन करायचं नाही आहे. बदललंय माझं मत आता. पण मी त्यांना सांगितलं, मी एकदा होकार दिला की मागे हटत नाही. म्हणून मी लग्नासाठी उभी राहिली. इरानं जे काही केलं ते सगळं मला आठवत होतं. पण मी मागे हटू शकत नव्हते. आई, इरा इतकी स्वार्थी निघाली की तिनं खोटे डॉक्टर्स, खोटे रिपोर्ट सगळं मॅनेज केलं होतं आपल्या इरूनं. आणि
सगळ्यामध्ये तिच्या बरोबर तो निखिल सुद्धा सामील होता. बापरे अक्षू, अगं काय ऐकतोय आम्ही हे? मलाही असाच धक्का बसला होता. माझी लहान बहीण म्हणून मी खूप प्रेम केलं तिच्यावर, खूप लाड केले तिचे. आणि तिनं मला कुणी बहीण नाही आहे, कुणी बहीण नाहीये माझी. माझ्यासाठी माझ्या माहेरी फक्त तुम्ही दोघं आहात, मला नाहीये बहीण. तिनं मला लग्नाच्या बंधनात अडकवलं आणि स्वतः मोकळी झाली आयुष्यभरासाठी. अक्षू, अक्षू ग बाळा. बरं चला जेवायला चला. बाबा चला. अगं आई, इथे का उभी आहेस? बाहेर केवढी जेवणाची भारी तयारी केलीये. एवढं सगळं जेवण बघून माझं तर पोटच भरलं. मी लग्न करावं म्हणून इरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. चला मोठे मास्तरीन बाई जीवे चला. अहो नाही अधिपती, जेवण नको आता. अहो असं कसं मोठ्या मास्तरीन बाई, न जेवता सोडणार आहे तुम्हाला. चला बाबा चला. आई, मुलीच्या घरचं पाणी वगैरे प्यायचं नसतं, हे काय सिरियसली घेतलंस का तू? मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. शिकवलं नाही तुला मी? आई अगं, चला घरी निघूयात आता. अधिपती येतो आम्ही. अहो तडकापडकी काय झालं काय? एकदम चिडलाय काय? काय झालं? आमच्याकडनं चूक झाली काय? अहो नाही, तुमचं काही नाही चुकलं. जरा घाई आहे ना म्हणून थोडं निघतो आम्ही. चला अधिपतीराव, येतो आम्ही. अक्षू चल. अक्षरा, काळजी घे. येतो आम्ही. येतो अधिपती. मास्तरीन बाई काय झालं यासनी? थांबव की त्यासनी जेवायला. नको अधिपती, जाऊ दे त्यांना. आई अगं काय झालं? अगं आपण असे अचानक का आलो इथे? इरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. इरा इतकी स्वार्थी निघाली की तिनं खोटे डॉक्टर्स, खोटे रिपोर्ट सगळं मॅनेज केलं होतं. विद्या, अगं आम्हाला विचारतेस तू? हा, काय झालं म्हणून आम्हाला विचारतेस तू? तुला नाही माहितीये काय झालंय ते? कशा विद्या सांगतो. कशी शांत हो? हिने स्वतःच्या बहिणीच्या आयुष्याशी खेळ केला. हिने मस्ती वाटली का तुला? हा, कुठे
शांत हो. बस ये. इथं बस. खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं या मुलीने. आमच्या संस्कारांची ही परतफेड केलीस तू हिरा. काय काय घोडं मारलं होतं ग तिने, काय केलं होतं असं तुझ्या बरोबर म्हणून तू अशी वागलीस ग तिच्याशी. आई बाप म्हणून आज आम्ही फेल झालोच, पण एक शिक्षक आणि शिक्षिका म्हणून सुद्धा आज फेल झालो. अगं लोकांच्या मुलांना आम्ही शिकवत राहिलो, खोटं बोलू नका, खोटं वागू नका, आयुष्यात कधीही असं वागू नका की ज्यांनी आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. विद्या, अगं हे सगळं काय होऊन बसलं. मीराला मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटतेय मला. कोणत्या थराला गेली ही पोरगी. आणि आपल्याला काहीच माहिती नाही, काही पत्ताच नाही. अगं एका घरात राहतो आपण, पण मुलींचं काय चाललंय हे आपल्याला कळत सुद्धा नाही. एक पालक म्हणून किती वाईट आहे. वाईट तरी या गोष्टीचं वाटतंय की हे सगळं आपल्या अक्षूला एकटीला भोगायला आलंय. आपणच चुकलो. लग्न कर लग्न कर म्हणून आपण अक्षराच्या मागे लागलो आणि तिथूनच सगळं चुकत गेलं. अगं राहिली असती पोर आपल्या बरोबर तर काय बिघडलं असतं. राग राग येतोय मला स्वतःचा. काय एवढे डेस्परेट झालो होतो आपण अक्षूच्या लग्नासाठी. एकदा का मुलीचं लग्न लावून दिलं की झालं, आपण सुटलो. असं का वाटलं. ती लग्नानंतर तिच्या सासरी सुखी आहे का, आनंदात आहे का, याचा विचारच नाही केला ना आपण. उलट उलट मी तर म्हणत राहिले की ते सासरच आपलं घर समज, सुखाने राहा, सगळ्यांना आपलंसं बनव, तुझं तू बघ. विद्या, अगं आई बाप म्हणून आपण खरंच फेल ठरलो. मुलीच्या मनाचा विचारच केला नाही कधी. खरंच खरंच एवढी गरज असते का मुलीचं लग्न लावून देण्याची. अगं आपण का नाही राहू दिलं तिला आपल्या बरोबर. हो, आपण किती दिवस पुरणार होतो तिला. हा, तिला तिचं सुख दुःख शेअर करणारा, तिचा आपला जवळचा असा कुणीतरी माणूस हवा ना. हो, पण तो हाच आहे का ज्याच्या बरोबर तिला तिची सुख दुःख शेअर करायची आहेत. विद्या, अगं जोडीदाराबरोबरच्या तारा जुळल्या नाहीत ना तर संसाराचा तुरुंग होतो ग. विद्या, अगं आपली अक्षू शाळेत अभ्यासात रमणारी, अधिपतींचं याच्या अगदी उलट आहे. त्यांना शाळेचा गंध नाही, अभ्यासाचा गंध नाही. पण अधिपतींचं प्रेम आहे आपल्या अक्षरावर. हो खरं आहे, पण ह्या कमी शिकलेल्या लोकांबरोबर आयुष्य काढणं जड जाईल का अक्षराला. या गोष्टीचा आपण आधी का नाही विचार केला. ठीक आहे, पाणी घ्या जरा बरं वाटत. नको, थँक्यू. अहो पाणी प्या जरा, डोसकं थंड होईल. प्या. नकोय मला. हो रडू नका तुम्ही, आधी थोडं प्या, थोडं प्यायचे पाणी. नाही मला नकोय. आम्ही म्हणतोय तर नाही पिऊ शकत. अहो जरा प्यायचं असते, काय नाही, चांगलं आहे. तुमच्या घरात एकदा नको म्हटलं तरी सक्ती का करतात सगळ्या गोष्टींची. म्हणजे म्हटलं ना मला नकोय पाणी तरी आग्रह का. अहो माणसं संकोच करतात म्हणताना आम्हाला आग्रह करायला लागतोय. पाण्यात कसला संकोच. अहो वय पाण्यात बी संकोच करतात तर तुम्हाला माहित नाही. आमच्या आई साहेबांसमोर का नाही भले भले असे गांघरून कापतात माणसं. माझ्याशिवाय चांगलं कोणाला ठाऊक येते. हा नाही ते बरोबर आहे की, मुद्दा हे आहे की म्हणताना आम्हाला आग्रह करायची सवय लागली ना माणसाची. बाबा घाबरू नका, लोड घेऊ नका, आई साहेब काय मारणार नाही, चहा घ्या, कॉफी घ्या, सरबत घ्या, असं. हळू हळू बोला प्लीज. सवय सवयच लागली आता. आपल्या सगळ्या सवयी किती वेगळ्या आहेत. हा पण ते भारी आहे माहिती आहे काय, तुम्हाला माहिती आहे काय, लवचिंगम असते का नाही, लवचिंगम त्याचं कसं असते,
जर वेगवेगळं असेल तर ते लोहचुंबक. लोहचुंबक. तेच त्याच असं असतंय. वेगवेगळं असेल तर ते एकत्र येते. जर एकसारखं असेल तर ते लांब जाते. आपलं बी तसंच आहे. आपण जर एकसारखे असतो तर आलो असतो काय एकत्र, एकमेकांनी आवडलोच नसतो. हे तुम्हाला आम्ही अजून आवडतच नाही, आम्हाला माहित आहे. पण तरी एक ना एक दिवस आम्ही तुमचं मन जिंकणार. तुम्ही बघशीला. बक्षीला. हा नाही, तुम्ही बघशीला. बघाल. बघाल असं असतं हो ते. भाप हो नव. काय भावना पोचल्या नव. चुकीचे शब्द योग्य भावना नाही पोचवत अधिपती. तुम्ही शिक्षण नाही किंवा भाषा तरी शिका. नाही हो, ते सोडा आता. काय मला सांगा, काय खबर बात काय अक्षराची, प्लीज मला सांगा. अहो त्या दोघांचं सगळं मस्त चाललंय. आता देवदर्शन करून आले आणि आता संसार पण मस्त सुखाने करतील. आपण बसू त्यांचा संसार बघत. मी शांत बसलेलो नाहीये. पण काय करते ते दिसत पण नाहीये. करा काहीतरी. बघितलाय मी एक मुहूर्त. कुठला? शिक्षण परिषदेचा. म्हणजे ते काय असतं? तुम्हाला नाही कळणार ते. पण यंदाची शिक्षण परिषद ही विशेष असेल, कारण अध्यक्ष आहे अक्षरा. शिक्षण परिषदेचं अध्यक्षपद मला दिलंय आणि मला त्यांना कळवायचंय की मी परिषदेला जाऊ शकेन की नाही. अहो ना, तो खोळा गोष्ट आहे. मग ही तुम्हाला एवढा अध्यक्ष विध्यक्ष केलं त्याने, जावा की तुम्ही. पण भुवनेश्वरी मॅडमची परवानगी घ्यावी लागेल ना. फोन करतो आई साहेबांना. विचार. आई साहेब नेमकं फोन उचलणं झाल्यात आता. मग मी काय करू? मला आता कळवावं लागेल फुलपगारे सरांना. तू मला ना कळवायला लागेल. तुम्ही कळवून टाका. आणि भुवनेश्वरी मॅडम? मी विचारून तुम्ही कळवा. पण त्या नाही म्हणाल्या तर? अहो असं काय होणार नाही. मी आहे की. तुम्हाला जायचं ना. हो, माझी खूप इच्छा आहे खरंच. मग लोड घेऊ नका. तुम्ही बिंदास्त जावा. मी बोलतो आई साहेबांना. नक्की? हा एकदम नक्की. चालेल चालेल, ठीक आहे. मी रेडी होते आणि निघते मग. पण एक अट आहे. काय 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 अट आहे? बघा, फक्त यो हसण्याचा झरा असाच कळकळता राहायला पाहिजे. अध्यक्षा आणि मास्तरीन सर्वानुमते निवड झाली ना तिची. पण घरातून परमिशन मिळायला पाहिजे ना. आणि मावशी असताना मास्तरनीला कसं काय अध्यक्ष केलं? अहो शिक्षकांची परिषद असते होती, त्यात म्हणजे शाळेसाठी काय नवीन करता येईल, विद्यार्थ्यांसाठी काय नवीन करता येईल, हे याचं चर्चासत्र असतं. त्यात तुमच्या मावशीचं काय काम? आणि ना अक्षराच त्या परिषदेला यायला हवी, म्हणजे आमचं संभाषण होईल. तुम्ही बघा काय ते संभाषणाचं. मी निघते. देवी, आज खूप मोठी संधी मला मिळाली. माझ्याकडून जास्तीत जास्त शिक्षणाचा प्रसार आणि ज्ञानदानाचं काम होऊ दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना. आज भुवनेश्वरी मॅडम परत येत आहेत. ग्रेट. मग बोलूयात आपण लगेच. हो, इकडे आल्यात म्हणजे नक्कीच फोन उचलतील. आपण फोन ट्राय करूयात त्यांना. पण इरा, त्या जॉब साठी खरंच नाही म्हणलं तर मी गप्प बसणार नाहीये निखिल. आपण त्यांचं पितळ उघडं पाडूयात ना. सांगूयात ताईला आणि अधिपतीला की आपल्या गळ्यावर सुरी ठेवून त्यांनी हे सगळं करायला लावलं ते. मीरा, मी तुला आधीही सांगितलंय, परत एकदा सांगतो, त्यांच्याशी वैर नको. निखिल, अरे जर अधिपतींना कळालं
की भुवनेश्वरी मॅडमने मला हे सगळं प्रेग्नन्सीचं नाटक करायला लावून त्यांचं आणि ताईचं लग्न लावून दिलंय, तर विचार कर काय होईल. इरा अगं पण ते मॅडम हुशार आहे, त्या असला मूर्खपणा करणार नाही. आणि आपण त्यांना विचारूयात ना प्रेमाने, नाहीतर हत्यार आहेच आहे आपल्याकडे. तुम्ही या ना. आणि काय करू? बसा. काय माशा मारत? माशा कशाला माराल? ऐका ना. आम्ही काय ऐकणार तुमच्या परिषदेत? अहो बघा मास्तरीनबाई, मला आहेत काम, ती टाळता येणार नाही. तो माहितीये मला. रागू नका सा. नाही रागवत नाही, पण तुमच्या आईसाहेबांची शपथ घेऊन सांगा की काम टाळता येणार नाही. नाही नाही, शपथ बिपत काही घेत नाही. तेच काय अहो, हे बघा मास्तरीनबाई, तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतोय ते तुम्ही करा की, आम्हाला ज्याच्यात सुख वाटते ते आम्ही करतो. ठीक आहे. हा, आता हेच जरा हसून सांगा बरं. अध्यक्ष मॅडम, तुम्ही हसलं पाहिजे. तुमच्या विद्यार्थ्यांनी जाता येतं बघितलं तर असं कसं होईल? आमच्या अध्यक्ष मॅडम हसतच नाही म्हणणार. असं जरा बरोबर आहे तुमचं. चला येऊ काय मी? आणि थँक्यू. कशाबद्दल? मला सोडलं. सोडत नसतो, आता पुढचे 7 जन्म सोडत नसतो. लिफ्ट दिली त्याबद्दल. पण लिफ्ट नाही, गाडीनं सोडलं मी तुम्हाला. अधिपती अधिपती, मी निघू का आता? या संध्याकाळी येतो न्याला. मंडळी, टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सौ अक्षरा अधिपती सूर्यवंशी यांचं. मॅडम, तुम्ही अध्यक्ष आहात, तुमची खुर्ची ती. सुस्वागतम सुस्वागतम. आपण जाणताच की मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचा वार्षिक आढावा घेण्यासाठी आणि पुढील विकासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी आपण शिक्षण परिषदेचं आयोजन करत असतो. तर या परिषदेसाठी उपस्थित सगळ्या शिक्षक आणि शिक्षिकांचं मी केंद्राच्या वतीनं स्वागत करतो. आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. मी अक्षरा मॅडमना आणि इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करावं.
आता मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. असं आहे की प्रत्येक शाळेनं अभ्यासाबरोबरच क्रीडा आणि मनोरंजनाच्या ऍक्टिव्हिटीज राबवणं हे गरजेचं आहे. काय बरोबर आहे सर. आता मी अक्षरा मॅडमना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं आणि आपलं मत मांडावं. नमस्कार. सर्वप्रथम इथे आलेल्या शिक्षक शिक्षिकांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्याचबरोबर गट शिक्षणाधिकाऱ्यांचे आणि फुलपगारे सरांचे आभार मानते की त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण हे मिळायलाच हवं, पण विद्यार्थी शिकत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण त्यांना काळाबरोबर चालायला शिकवायला हवं. सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामुळे मला असं वाटतं की शालेय अभ्यासक्रमातच जर मुलं संगणक शिकू लागली तर त्यांचा अधिक विकास होईल. तर या परिषदेच्या निमित्तानं माझं वरिष्ठ मंडळींना एक सजेशन आहे की प्रत्येक शाळेत काही संगणक असावे, जेणेकरून मुलं शालेय अभ्यासक्रमातच संगणक शिकू शकतील आणि ते शिकवायला एका प्रशिक्षकाचीही नेमणूक करा. मॅडम, तुम्ही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलाय. मला वाटतं हा लवकरात लवकर प्रत्येक शाळेमध्ये अंमलात आणायला हवा. हे सगळं मोठा पट असलेल्या शाळांसाठी ठीक आहे, पण वाडा वस्त्यांमध्ये छोट्या शाळा असतात, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे मॅडम. आमच्या शाळेत रंगरंगोटी करून भिंतीवर मुळाक्षर काढण्याचं निवेदन मी मागच्या परिषदेत दिलं होतं, पण त्याचं पुढे काही झालं नाही. कृपया करून वरिष्ठांनी यात लक्ष घालावं. आणि मॅडम, तुमच्या शाळेत सर्व सुविधा आहेत, तशा सुविधा इतर शाळेतही याव्यात, त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल असे मला वाटतं. सूर्यवंशी संस्थेतून काही निधी शाळांना मिळाला तर मुलांचं भलं होईल. काही खेडेपाड्यातील मुलांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही, कारण त्यांच्याकडे पाठ्यपुस्तकासाठी पैसे नसतात. तुमचं म्हणणं अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे सर. मला असं वाटतं की आपण अशा शाळांची एक यादी करायला हवी. मी स्वतः अशा गावांमध्ये वाड्यांमध्ये जाईन आणि सर्वे करेन. सांगा ना, नाही कळू दे सर्वांना की हा सर्वे करून तुम्ही काय करणार आहात. मोठमोठी प्रबंध करून घरातल्या माळ्यावर टाकून देणार आहात का? अहो, पण हे सगळं करायला अलाव करणार आहेत का तुमच्या अडाणी सासूबाई? अहो नाही, म्हणजे अडाणीच आहेत ना त्या, हा की शिकलेल्या आहेत? म्हणजे कितवी, पहिली, दुसरी? हो, अंगठे बहादरच आहेत त्या. कमल, तुम्ही इथे? मी इथे म्हणजे? अहो, मी शिक्षक आहे. माझे विद्यार्थी मला गुरुर ब्रह्मा म्हणतात. पण काय आहे ना, आपल्या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. मी माझ्या प्रोफेशनशी प्रामाणिक आहे. तुमच्यासारखं नाही की बोलायचं एक आणि करायचं दुसरं. हे बघा, तुम्ही बसा. अक्षरा मॅडम, प्लीज कंटिन्यू. हो, असं कसं कंटिन्यू करा? नाही म्हणजे एखादा मुद्दा आपल्याला पटला नाही तर त्यावर विचार विनिमय करण्यासाठीच आपण इथे जमतो ना, हो की नाही? माझं काय म्हणणं आहे मंडळी,
तर मंडळी काय आहे ना, मला ह्या मॅडमनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर आक्षेप आहे. नाही, खरं तर मला ह्या मॅडमच्या अध्यक्ष असण्यावरच आक्षेप आहे. आई, अगं आधिपतीला का नाही सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी काय बी नाही बोलले बरं का त्या असते. पण मी मास्तनीला सांगितलं होतं ताई का तू येणार आहेस म्हणून. तरी बी ती मुद्दामून शाळेत गेली बघ. अगं तू गेल्यापासून का नाही ती अशीच करत्या, स्वतःचीच मनमानीच करत राहत्या. आता तूच सांगताय, नवी नवरी कशी दबून राहते, घाबरून राहते, पण तिचं तसं काय बी नाही. देव देव तर अजाबात कराय न ग तिला. अगं ताई तुला सांगते, जेजुरीला का नाही ती मला सांगत होती का आमच्याकडे असं काय बी नसतंय. मग काय मी भडकले. मी म्हणलं तिला ताईला जर हे कळलं तर ती भडकल, ताईला या अजाबात चालणार नाही सांगितलं मी तिला. तर मला म्हणती कशी, मॅडम ही तर कुठं आहेत. हे घे ताई चा. ती लई एडी आहे बर का. सरळ कराय पाहिजे बघ तिला, नाहीतर आपल्या डोसक्यावर बसून मिरं वाटायची. मला सांग, तिला काय बरं गरज होती शाळेत जायची. काय जीव चालला होता त्या परिषदे वाचून. काय मोठं दिवं लावणार होती ती. सारखं आपलं शिक्षण 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 शिक्षणच करती. तुला सांगते ताई, ती का नाही ह्या घरात अधिपतीला निस्ती पट्टी नाही पडवणार.